मला हेच हवंय. आयुष्यात प्रथमच तोत्तोचान देवळातल्या जत्रेला गेली होती. तिच्या पूर्वीच्या शाळेजवळ सेंझोकू तळ्याच्या मध्यभागी एक छोटंसं बेट होतं आणि त्यावर होतं बेनतेनचं मंदिर. बेनतेन ही जपानमधली सौंदर्य, संगीत आणि भाग्याची देवता मानली जाते. भारतातील सरस्वती ही देवता बौद्ध धर्माद्वारे जपानमध्ये पोचली आणि बेनतेन झाली. जत्रेच्या रस्त्यावर अंधार असला तरी प्रत्यक्ष जत्रेचं ठिकाण मात्र असंख्य दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघालं होतं. आईबाबांबरोबर जाताना तोत्तोचान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या प्रत्येक दुकानात डोकावत होती. चहूबाजूंनी चित्रविचित्र आवाज येत होते. तऱ्हेचे खाद्यपदार्थ आणि विविध वस्तूंची दाटी झाली होती. सगळंच कसं नवं आणि वेगळं वाटत होतं. तिथे खेळण्यातला हुक्का होता. तो ओढला की मस्त पेपरमिंटचा वास यायचा आणि घशाला थंड वाटायचं. अनेक प्रकारची मिठाई आणि लॉलीपॉप जिकडे तिकडे दिसत होते. एके ठिकाणी बांबूच्या बंदुकी होत्या. त्यात एका विशिष्ट वनस्पतीची काडी घातली की बंदूक उडाल्यासारखा आवाज यायचा. रस्त्याच्या कडेला एक माणूस काचा, सुऱ्या, चाकू खाऊन दाखवत होता. एका जादूगाराजवळ जादूच्या सोन्याच्या अंगठ्या होत्या. सूर्यप्रकाशात धरले की चित्र उमटणारे कागद होते. पाण्यात भांड्यात बुडवली की फुलणारी कागदी फुलं होती. हे सारं पाहत जात असतानाच तोत्तोचान अचानक थांबली. आई, बघ बघ. तिची नजर एका खोक्यात ठेवलेल्या पिवळ्या रंगाच्या कोंबडीच्या पिलांवर पडली होती. आई, मलाही एक हवं, तिनं आईचा हात ओढत सांगितलं. घे ना ग माझ्यासाठी एक, घे ना. ती पिल्लं तोत्तोचानकडे माना उंचावून बघत होती आणि खोक्यातल्या खोक्यात उड्या मारत कलकलत होती. किती गोड आहेत नाही ही पिल्लं, तोत्तोचानच्या मनात आलं. या पिलां इतकं सुंदर जगात काहीच असू शकणार नाही. घे ना. तिनं मोठ्या आशेनं आईबाबांकडे बघितलं. पण आश्चर्य म्हणजे बाबांनी तिचा हात धरून तिला पटकन बाजूला केलं. पण तुम्ही तर म्हणाला होतात की जत्रेत तुला हवं ते घेऊन देऊ, मला हेच पाहिजे. राणी, अगं ती बिचारी पिल्लं लवकरच मरून जातील. आईनं शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. कशी? तोत्तोचाननं विचारलं आणि चक्क रडायला सुरुवात केली. बाबांनी तिला जरा बाजूला घेतली आणि दुकानदाराला ऐकू जाणार नाही अशा बेतानं ते म्हणाले, हे बघ, ती कितीही गोड दिसत असली तरी फार अशक्त आहेत. ती फार जगणं शक्य नाही आहे. नंतर तुलाच खूप वाईट वाटेल, म्हणून आम्ही ती घेत नाही, समजलं? पण मी त्यांना मरू नाही देणार, त्यांची नीट काळजी घेईन. तोत्तोचानला ती पिल्लं हवीच होती. आईबाबांनी तिला तिथून दूर नेण्याचा खूप प्रयत्न केला. हे बघ, शेवटी तुलाच त्रास होईल म्हणून सांगतोय ना. आता मात्र तोत्तोचान हमसून हमसून रडायला लागली. मी आत्तापर्यंत इतक्या हट्टानं काहीच मागितलं नव्हतं, यापुढेही काही मागणार नाही, पण ती पिल्लं मला हवीतच. अखेर आईबाबांनी हार मानली. मुसळधार पावसानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश पडावा तसं तोत्तोचानला झालं. छोट्याशा खोक्यात 2 पिल्लांना घेऊन ती नाचत नाचतच घरी आली. दुसऱ्या दिवशी सुताराला बोलावून त्यांच्यासाठी एक लाकडी खोकं आईनं करवून घेतलं. पिल्लांना उबदार वाटावं म्हणून आत एक विजेचा दिवाही बसवून घेतला. तोत्तोचान अख्खा दिवस पिल्लांकडे पाहत असे. ती पिल्लं खरोखरच गोड होती. पण अखेर 4थ्या दिवशी त्यातल्या एकाची हालचाल थांबली आणि 5व्या दिवशी दुसऱ्याची. तोत्तोचाननं त्यांना खूप हाका मारल्या, पण त्यांनी मान वर करून तिच्याकडे बघितलं नाही की चोच उघडली नाही. आई बाबा म्हणाले होते तसंच झालं होतं.
स्वतःशीच रडत तिनं बागेत एक खड्डा खणला आणि ते दोन्ही निर्जीव पक्षी त्यात ठेवले. वरून माती लोटून तिनं त्यावर छोटी फुलं वाहिली. रिकामं लाकडी खोकं भकास दिसत होतं आणि त्याच्या कोपऱ्यात अडकून राहिलेलं एक पिवळं पीस पाहून तिच्या आठवणी अनावर होत होत्या. ओठ आवळून ती मनातल्या मनात रडत होती. यापूर्वी तिनं इतक्या उत्कटपणे कशाचीच इच्छा केली नव्हती आणि ते सगळं इतक्या पटकन संपलं होतं. तो तिचा विरहाचा आणि दुःखाचा जीवनातला पहिलाच अनुभव होता. सगळ्यात खराब कपडे. मुख्याध्यापक नेहमी पालकांना सांगत, मुलांना शाळेत पाठवताना त्यांचे सगळ्यात खराब कपडे घालत जा. कपडे खराब असले की ते मळण्याची किंवा फाटण्याची भीती नसे. कपडे मळण्याच्या किंवा फाटण्याच्या भीतीनं मुलांनी मोकळेपणानं न खेळणं त्यांना लज्जास्पद वाटायचं. मुलांनी मुलांसारखं असावं आणि त्यांनी निष्कारण काळज्या करू नयेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं. तोमोएच्या आसपासच्या शाळांमध्ये मुलं मुली छान छान गणवेश घालायची, पण तोमोएचे विद्यार्थी मात्र त्यांचे नेहमीचे साधे कपडे घालायचे आणि कपड्यांची फिकीर न करता मनमुराद खेळण्याची त्यांना त्यांच्या शिक्षकांची पूर्ण परवानगी होती. त्यावेळचं पॅन्टचं कापड आजच्या जीन्स इतकं टिकाऊ नव्हतं. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पॅन्टला ठिगळं असायचीच आणि मुलींचे स्कर्टही जास्तीत जास्त जाड कापडाचे असायचे. तोत्तोचानला बागेच्या तारेच्या कुंपणाखालून सरपटत बागेत जायला खूप आवडायचं. त्यामुळे तर तिला साधे कपडे घालणं फारच सोयीचं होतं. त्या काळी तारांची कुंपणं कधीकधी अगदी जमिनीलगत असायची. त्या खालून सरपटायचं म्हणजे अक्षरशः कुत्र्या मांजरासारखं अंग चोरून जावं लागायचं. कितीही काळजी घेतली तरी तोत्तोचानचे कपडे तारांमध्ये अडकायचे आणि फाटायचे. तिचा एक मलमलचा फ्रॉक होता. एकदा तर तारेत अडकून तो पार वरपासून खालपर्यंत फाटला. खरं म्हणजे तो खूप जुना होता, तरी आईचा खूप आवडता होता. त्यामुळे आईला कसं सांगायचं हा प्रश्नच होता. खरं सांगायचा धीर होईना तेव्हा तिनं खूप विचार करून थाप मारायचं ठरवलं. आई, असं मी रस्त्याने येत होते ना, तेव्हा काय माहीत कोण मुलं होती, पण त्यांनी माझ्या पाठीवर चाकू फेकला आणि माझा फ्रॉक फाटला. तिनं घाईघाईनं खोटं बोलून टाकलं. आणि यापेक्षा जास्त आईनं काही विचारलं तर? पण सुदैवानं आई एवढंच म्हणाली, बिचारी. तोत्तोचाननं सुटकेचा निश्वास टाकला. आईला नक्कीच पटलं असणार. तशा परिस्थितीमध्ये ती तरी काय करणार होती? अर्थातच आईचा चाकूच्या त्या गोष्टीवर विश्वास बसणं शक्य नव्हतं आणि तोत्तोचान अशा थापा कधीच मारत नसे. आईला जाणवलं की फ्रॉक फाटल्यानं तोत्तोचानला खूप वाईट वाटलं असणार आणि आईला त्यातच समाधान होतं. पण बऱ्याच दिवसांपासून आईला अजून एका गोष्टीचं कुतूहल होतं आणि ते विचारायला ही छान संधी होती. चाकू वगैरेमुळे तुझा फ्रॉक फाटला हे ठीक, पण तुझ्या चड्ड्या कशा फाटतात आणि त्याही नेहमीच? तोत्तोचाननं क्षणभर विचार केला. शेवटी खरं सांगून टाकलं. अगं, तारेच्या कुंपणाखालून सरपटत जायचं म्हणजे त्यात स्कर्ट अडकणारच की. आणि शिवाय मी आत येऊ का आणि नंतर अच्छा असंही म्हणायलाच हवं की. कपडे फाटणार नाही तर काय? आईला खरं म्हणजे काहीही समजलं नव्हतं, पण काहीतरी गंमतशीर प्रकार असावा असं मात्र वाटलं. मजा येते? तिनं विचारलं. तू करून बघ ना एकदा, तुझेही कपडे फाटतील. तोत्तोचाननं उत्साहानं सुचवलं. तोत्तोचानला इतका आवडणारा खेळ काहीसा असा होता. सर्वात आधी कुणाची तरी तारेची कुंपणं असलेली बाग
किंवा मोकळी पडलेली जमीन शोधून काढायची. कुंपणाच्या तारा थोड्या उचलायच्या. आत डोकवायचं आणि विचारायचं, मी आत येऊ? हा प्रश्न अर्थात कोणा माणसाला नाही, तर त्या बागेला असायचा. मग अजून 2-3 तारा वर उचलायच्या. आत जाता येण्या इतकी जागा व्हावी म्हणून जमीन थोडी उकरून माती बाजूला करायची आणि आत जायचं. आणि पूर्ण आत शिरायच्या आधीच मागे वळून कुंपणाला सांगायचं, बरंय, अच्छा. आता आईच्या डोक्यात प्रकाश पडला. मग तोत्तोचानचे कपडे फाटणंच स्वाभाविक होतं आणि हा खेळ अनेकदा खेळला जायचा. प्रत्येक वेळी आत येऊ का आणि अच्छा असायलाच हवा होता. मग प्रत्येक वेळी कपडे फाटणारच. तोत्तोचान खूप आनंदानं कुंपणाखालून ये जा करायची. मोठ्या माणसांना कंटाळवाणा किंवा निव्वळ मूर्खपणाचा वाटणारा एखादा खेळ लहान मुलांना मात्र किती मजेचा वाटू शकतो नाही. अंगावर मळके कपडे, केसात, नखात आणि कानात सुद्धा धूळ गेल्यानं तोत्तोचानचं ते ध्यान पाहून आईलाही क्षणभर तिचा हेवा वाटला आणि पुन्हा एकदा तिला मुख्याध्यापकांचं कौतुक वाटलं. मुलांना असे कपडे घाला की जे कितीही मळले तरी चालतील, ही त्यांची सूचना त्यांनी मुलांना किती समजून घेतलेलं होतं याचं जिवंत उदाहरण होती. ताकाहाशी. एक दिवस सकाळी मुख्याध्यापक एका छोट्या मुलाला घेऊन आले आणि इतर मुलांना त्याची ओळख करून दिली. हा ताकाहाशी. तो आता पहिलीच्या आगगाडीमध्ये बसेल. तोत्तोचान आणि तिच्या वर्गमित्रांनी त्याच्याकडे कुतूहलानं बघितलं. त्यानं टोपी काढली आणि सगळ्यांना वाकून नमस्ते केलं. तोत्तोचान आणि इतर मुलंही खरं म्हणजे पहिलीत असल्यानं खूप लहान होती. पण हा नवा मुलगा खूपच लहान दिसत होता. बुटके बुटके पाय आणि छोटे छोटे हात असलेल्या त्या मुलाचे खांदे मात्र रुंद होते. इतर मुलांपेक्षा तो वेगळाच जाणवत असे. चला आपण त्याच्याशी गप्पा मारू, तोत्तोचान मियोचान आणि साकोचानला म्हणाली. त्या तिघी ताकाहाशीजवळ गेल्या. त्यांना येताना पाहून ताकाहाशी किंचित हसला. तोत्तोचानही उत्साहानं हसली. त्याचे गोलगोल डोळे चमकत होते. त्याला काहीतरी बोलायचं होतं. ए, तुला आगगाडीतला आपला वर्ग बघायचा आहे? तोत्तोचाननं विचारलं. टोपी परत डोक्यावर घालत तो उत्तरला. त्याला वर्ग दाखवण्याची तोत्तोचानला फार घाई झाली होती. ती धावतच वर्गाकडे गेली आणि बघता बघता ती गाडीत चढलीसुद्धा. दारात उभं राहून तिनं हाक मारली, हे लवकर ये ना. ताकाहाशी भराभर धावण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण तरीही बरंच अंतर होतं. आलो आलो, वेग वाढवण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला. तोत्तोचानच्या लक्षात आलं की यासुआकी चानसारखा याला पोलिओ जरी झालेला नसला तरी त्याला पळायला यासुआकी चान इतकाच वेळ लागत होता. तिनं शांतपणे त्याच्या येण्याची वाट पाहिली. ताकाहाशी जमेल तेवढ्या वेगानं येत होता आणि लवकर ये असं त्याला सांगण्याची गरजच नव्हती, उपयोगही नव्हता. त्याचे पाय खूपच बुटके होते आणि मोठ्या माणसांना माहीत होतं की त्याची वाढ खुंटली होती. तो कायमचा बुटका राहणार होता. जेव्हा त्याने तोत्तोचानला आपल्याकडे बघताना पाहिलं तेव्हा तो अजून जोराने चालू लागला. त्याचे दोन्ही हात या प्रयत्नात वेगानं हलू लागले. वर्गाजवळ पोचल्यावर धापा टाकतच तो तोत्तोचानला म्हणाला, तू किती जोरात पळतेस ग? आणि अचानक म्हणाला, मी ओसाकाहून आलोय. ओसाका? तोत्तोचान जवळजवळ ओरडलीच. ओसाका हे तिला परीकथेतल्या शहरासारखं स्वप्नातलं शहर होतं. तिचा मामा विद्यापीठात शिकत होता. तो कधी घरी आला
की तिचं डोकं दोन्ही हातात पकडून तिला उंच उचलायचा, म्हणायचा, तुला ओसाका दाखवू, बघ बघ दिसलं. ती खरं म्हणजे नुसती गंमत होती, पण तोत्तोचानचा मामावर विश्वास होता. तसं केल्यानं तिचे कान ओढले जात, दुखत, पण ती खूप उत्सुकतेनं डोळे फाडून ओसाका बघण्याचा प्रयत्न करायची. अर्थात तिला ओसाका कधीच दिसलं नाही, पण एक ना एक दिवस ते दिसेल याची तिला खात्री होती. मामा घरी आला की तीच त्याला म्हणायची, मला ओसाका दाखव ना. आणि अशा त्या स्वप्ननगरीतून ताकाहाशी आला होता. ए, मला ओसाकाबद्दल सांग ना, ती म्हणाली. ओसाकाबद्दल? त्यानं आनंदानं विचारलं. त्याचा आवाज थोडा प्रौढ होता अन तेवढ्यात घंटा झाली. तोत्तोचान चुकचुकली. ताकाहाशी चटकन वर्गात गेला आणि दप्तराखाली जवळजवळ झाकलं गेलेलं त्याचं ठेंगणं शरीर डोलावत डोलावत पहिल्या बाकावर जाऊन बसला. त्या शाळेत जागा ठरलेल्या नसत हे फार बरं होतं. तिला ताकाहाशीला सोडायचं नव्हतं. आणि तोत्तोचानच्या मित्रमंडळात आता ताकाहाशीची भर पडली होती. उडी मारण्यापूर्वी पहा. घरी जाण्याच्या रस्त्यावर त्या दिवशी तोत्तोचाननं जे बघितलं ते पाहून तिच्या आश्चर्याला आणि आनंदाला सीमाच उरली नाही. खरं म्हणजे घर खूप जवळ आलं होतं, पण तिला घरी जाण्याचं भानच नव्हतं. तो एक मोठा वाळूचा ढीग होता. समुद्र तर तिच्या गावापासून खूप दूर होता. मग समुद्रातली वाळू इकडे कुठे? तिला वाटलं ती स्वप्नात तर नाही. आनंदाच्या भरात तिनं धावत धावत जाऊन त्या वाळूच्या किनाऱ्यावर उडी मारली आणि तिला काही समजायच्या आत ती कसल्या तरी गुळगुळीत पांढऱ्या चिखलात तिच्या दप्तरासकट बुडाली. तिला हालचालही करता येईना. ती छातीपर्यंत अडकली होती, एखाद्या पुतळ्यासारखी. तो वाळूचा ढीग खरं म्हणजे वाळूचा ढीग नव्हताच. घराच्या भिंतींना गिलावा करण्यासाठी तयार करून ठेवलेलं ते प्लास्टरचं मिश्रण होतं. बाहेर पडण्यासाठी ती जो जो हालचाल करत होती तो तिचा पाय त्या गुळगुळीत प्लास्टरवरून घसरत होता. जास्त हालचाल केली तर ती अख्खीच आत बुडण्याची शक्यता होती. त्यामुळे स्तब्ध उभं राहण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. रस्त्यावरून जाणाऱ्या 1-2 बायकांना तिनं शुकशुक करून हाका मारायचा प्रयत्न केला, पण त्यांना वाटलं ती त्या चिखलात खेळत असावी. त्या सरळ निघून गेल्या. संध्याकाळ झाली तरी तोत्तोचान घरी आली नाही, तेव्हा काळजीनं आई तिला शोधायला बाहेर पडली आणि प्लास्टरच्या ढिगाऱ्यात गळ्यापर्यंत बुडालेल्या तोत्तोचानला पाहून तिला धक्काच बसला. आईनं आधी तिला हाताला धरून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, पण आईचाच पाय प्लास्टरवरून घसरायला लागला. तेव्हा तिनं एक लांब बांबू घेतला आणि त्याच्या सहाय्यानं तिला बाहेर काढली. तोत्तोचान गिलावा केलेल्या पांढऱ्या भिंतीसारखीच दिसत होती. मला वाटतं मी पूर्वीही एकदा तुला हे सांगितलं होतं की एखादी गोष्ट आवडली म्हणून त्यावर एकदम उडी मारण्याआधी नीट पाहायला शिक, आई म्हणाली. पूर्वीही एकदा असं म्हणण्याला तसंच कारण होतं. एकदा तोत्तोचान सभागृहाच्या मागे उगाचच भटकत होती. तेवढ्यात तिला वर्तमानपत्राचा एक कागद रस्त्यात मध्येच पसरून ठेवलेला दिसला. तिच्या मनात आलं, या कागदाच्या बरोबर मध्ये उडी मारता यायला पाहिजे. झालं. तिने लगेच 2-3 पावलं मागे सरकून उडी मारण्याची तयारी केली. 1, 2, साडेमाडे 3 आणि धप्पकन कसल्या तरी खड्ड्यात पडली. तिची पर्स शोधण्यासाठी उपसलेल्या त्या गटाराचंच ते तोंड होतं. काहीतरी कामासाठी रखवालदारानं ते उघडलं होतं. काहीतरी काम असल्याकारणानं जाताना त्यानं गटाराचा वास येऊ नये म्हणून त्यावर कागद पसरला होता. नंतर तोत्तोचानला बाहेर काढून स्वच्छ करण्यासाठी शिक्षकांना फारच कष्ट पडले होते.
त्या प्रसंगाबद्दल आत्ता आई बोलत होती. मी पुन्हा नाही असं करणार, तोत्तोचान म्हणाली. आईनं सुटकेचा निश्वास टाकला. पण तोत्तोचानचं पुढचं वाक्य ऐकून मात्र तिचा आनंद क्षणिक असल्याचं तिला जाणवलं. कारण तोत्तोचान म्हणाली, मी पुन्हा कधीच वाळूच्या ढिगावर किंवा वर्तमानपत्राच्या कागदावर उडी मारणार नाही. अर्थात याचा अर्थ ती इतर कशावर उडी मारणारच नाही अशी खात्री देता येणं शक्य नव्हतं. हिवाळ्याचे दिवस होते आणि अंधार वाढत होता. त्या दोघी घरी पोचल्या तेव्हा रात्र पडायला लागली होती. आणि मग उदंड. तोमोयमध्ये जेवणाची सुट्टी नेहमीच आनंदाची असायची, पण आता त्या आनंदात अजून एक भर पडली होती. पूर्वीप्रमाणेच मुख्याध्यापक प्रत्येकाचा डबा बघत. जे कमी असेल ते त्यांच्या पत्नी वाढत. नंतर प्रत्येक घास चावून खावा हे गाणं. असा नेहमीचा कार्यक्रम तर होताच, पण त्याच्या जोडीलाच आता रोज काहीतरी बोलायला लागायचं. एक दिवस मुख्याध्यापक म्हणाले, मला वाटतं चांगलं कसं बोलावं हे आपल्यापैकी प्रत्येकानं शिकलं पाहिजे. म्हणून आजपासून डबा खात असतानाच रोज एकानं सगळ्यांसमोर उभं राहून बोलायचं. काहीही बोललं तरी चालेल. चालेल? काही मुलांच्या मनात आलं, त्यांना फारसं बोलता येणार नाही, पण इतरांचं ऐकायला काय मज्जा येईल. तर याउलट काहींना वाटलं, त्यांना माहीत असलेल्या गोष्टी इतरांना सांगायच्या. वाह, खरंच मस्त कल्पना आहे. तोत्तोचानला ती कसं बोलू शकेल हे माहीत नव्हतं, पण एकदा प्रयत्न करायला तिची हरकत नव्हती. एकूण काय, सगळ्याच मुलांना कल्पना पसंत होती आणि दुसऱ्या दिवशीपासून ती अंमलात आणली जाणार होती. खरं म्हणजे जपानी मुलांना जेवताना बोलायचं नसतं असं शिकवलं जायचं. पण जगात इतर ठिकाणी घेतलेल्या अनुभवामुळे मुख्याध्यापक मात्र शांतपणे गप्पा मारत जेवावं अशा मताचे झाले होते. शिवाय मुलांनी सगळ्यांसमोर उभं राहून न संकोचता स्पष्टपणे त्यांच्या कल्पना आणि विचार सांगावेत असा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न आणि कृती आता करायला हवी होती. मुलांनी कल्पना मान्य केल्यावर त्यांनी जे सांगितले ते तोत्तोचानने मोठ्या लक्षपूर्वक ऐकले. ते म्हणाले, तुम्ही चांगलं बोललात का वाईट याची चिंता करू नका. तुम्हाला जे काही आणि जसं बोलायचं असेल तसं बोला. आपण प्रयत्न तर करून पाहूया. मग बोलणाऱ्यांचा क्रम ठरवला गेला आणि असंही ठरलं की ज्याचा बोलण्याचा वार असेल त्यानं त्या दिवशी पटकन डबा खाऊन आटपायचा. लवकरच मुलांच्या लक्षात आलं की एक दोन मित्रांशी गप्पा मारणं वेगळं, पण अख्ख्या शाळेसमोर उभं राहून बोलणं मात्र सोपं नाही. सुरुवातीला काही मुलं इतकी लाजायची की ती तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटायची. एका मुलानं खूप प्रयत्न करून एक छानसं भाषण तयार केलं, पण तो उभा राहिला आणि सगळंच विसरला. बेडूक उड्या का मारतात? त्यानं हा भाषणाचा विषय 2-3 वेळा सांगितला. मग त्यानं सुरुवात केली. पाऊस पडायला लागला की, पण पुढे काहीच आठवेना. अखेर एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो असं म्हणून तो जागेवर जाऊन बसला. तोत्तोचानची वेळ अजून आली नव्हती, पण तिनं ठरवून टाकलं होतं की तिची आवडती राजपुत्र आणि राजकन्येची गोष्ट सांगायची. खरं तर ती गोष्ट सगळ्यांनाच माहीत होती आणि तिनं कधी ती सांगायला सुरुवात केली तर मुलं म्हणत, ती गोष्ट नको, आता कंटाळा आलाय तिचा. पण तरीही तोत्तोचान तीच गोष्ट सांगणार होती. ही नवी योजना छान पार पडत असतानाच एक दिवस एका मुलानं बोलायला साफ नकार दिला. माझ्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही आहे, तो स्पष्ट म्हणाला.
तोत्तोचानला याचं फारच आश्चर्य वाटलं. मुख्याध्यापक त्याच्या बाकाजवळ गेले आणि म्हणाले, तुला खरंच काही सांगायचं नाही? खरंच नाही, त्यानं प्रामाणिकपणानं सांगितलं. त्याला काय बोलावं हे खरंच सुचत नव्हतं. चल, आपण तुला बोलण्यासारखं काहीतरी शोधूया, मुख्याध्यापक म्हणाले. शोधूया? त्याला धक्काच बसला. मुख्याध्यापकांनी त्याला सगळ्यांसमोर उभं केलं आणि ते त्याच्या जागेवर बसले. आठव बरं, तू सकाळपासून काय काय केलंस? सांग, सकाळी उठल्यापासून शाळेत येईपर्यंत तू काय केलंस? त्यांनी विचारलं. मी ना तो म्हणाला आणि विचार करायला लागला. छान, तू म्हणालास मी न. बघ, तुला बोलता आलं. पुढे? मुख्याध्यापकाने विचारलं. मी उठलो, तो डोकं खाजवत म्हणाला. सगळी मुलं मन लावून ऐकत होती. तो पुढे बोलत होता. आणि मग मुख्याध्यापक हसत मुखानं त्याच्याकडे बघत होते. अरे वा, तू सकाळी उठलास हे सगळ्यांना छान समजलं. हे बघ, चांगलं बोलता येण्यासाठी लोकांना हसवलंच पाहिजे असं नाही, किंवा खूप आवेशात बोलता आलं पाहिजे असंही नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तू म्हणत होतास की तुझ्याजवळ बोलण्यासारखं काही नाही, पण बघ सापडलं की नाही बोलण्यासारखं. मग तो अजून मोठ्यानं म्हणाला. आणि आई ती म्हणाली दात घास, म्हणून मी दात घासले. मुख्याध्यापकाने टाळ्या वाजवल्या. सगळ्या मुलांनीही वाजवल्या. मग त्यानं पुढे सांगायला सुरुवात केली. सगळे श्वास रोखून ऐकत होते. शेवटी त्यानं विजयी मुद्रेनं सांगितलं. नंतर मी शाळेत आलो. त्याला बोलता आलं म्हणून सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता. मुख्याध्यापक मनापासून टाळ्या वाजवत होते. सगळी मुलंही टाळ्या वाजवत होती. आणि सगळ्यांसमोर उभा राहून तो, आणि मग तो सुद्धा टाळ्या वाजवत होता. सभागृह टाळ्यांच्या आवाजानं भरलं होतं. मोठं झाल्यानंतरसुद्धा तो त्याचं ते नंतर मी विसरला नसेल.